असा या प्रतिष्ठापनेच्या वेळी बाळ गोपाळ तुमच्या घरात बरोबर पूजा अर्चा केलेली असा पण या पूजा अर्चा करताना बाळ गोपाळांना भरपूर प्रॉब्लेम आलेले असत तुमका खड्ड्यातून वाचवत इथे घरात स्थापना केलेली असा पण या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हे काय खड्डे काय दिसत नाही बाळ गोपाळांचा हात पाय जीव जाता बाळ गोपाळ पडतात मोटरसायकल 4 व्हीलर म्हणून जातात सगळे हात पाय तुटतात तरी सुद्धा या भ्रष्ट अधिकाऱ्यांना काही खड्डे दिसत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पर्यंत हे काय पोचत नाही किती आंदोलन केली तरी हे काय भ्रष्टाधिकारी काय मान देत नाही इथले नगरसेवक जिल्हाध्यक्ष उल्हाजी भोयर साहेब हे सतत आंदोलन करत असतात मानेवर पाय दिल्याशिवाय हे काय काम करत नाही असे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे असतात गणपती महाराजा तुम्हाला काय कारण घालतोय कसे गणेश विसर्जनाचा एक आमचा गौरीपाडा तलाव आहे ह्या तलावाकडे जो जाणारा रस्ता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच काय कळत नव्हतं म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं हे आंदोलन पुकारलं गेलं आहे की ह्या गौरीपाडा गावामध्ये जवळजवळ 5 ते 10 हजार गणपती विसर्जन होतात आणि हा गौरीपाडा तलावाचा हा रस्ता महानगरपालिकेच्या अधिकार विसर पडलेला आहे म्हणून त्यांना जाग येण्यासाठी आज गणपती राय खड्ड्यांतून जात आहे म्हणून गणपती रायाच्या चरणी प्रार्थना करतोय की आमच्या मिलिंदनगरपासून तर गौरीपाडा गावापर्यंत सुस्थितीत चांगला डांबरीकरण रस्ता करण्यात यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।